नमस्कार शिक्षक मित्रांनो, मी सूरज आंबरे टीईटी सीटीटी बाय बाळासाहेब शिंदे सर यांच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। शिक्षक मित्रांनो, शिक्षकेतर कर्मचारी भरती की जी तब्बल 20 ते 22 वर्षानंतर होणार आहे त्या संदर्भामध्ये हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे। या व्हिडिओमध्ये आपण शिक्षण मंत्र्यांनी कोणती घोषणा केली आहे, त्या संदर्भातला कोणता अधिकृत जीआर आलेला आहे, त्याचबरोबर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची किती पदे भरली जाणार आहे, कोणती पदे भरली जाणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही जी बहुप्रतीक्षित अशी जी जाहिरात आहे ती कधी येणार आहे, या संदर्भातला हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे। छोटासा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्की बघा। शिक्षक मित्रांनो, महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभागाअंतर्गत राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशतः व पूर्णतः अनुदानित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदभरतीस मान्यता देण्यासंदर्भामध्ये हा शासन निर्णय आहे। हा शासन निर्णय जो आहे तो 11 ऑगस्ट 2026 ला आलेला आहे। महाराष्ट्र शासनाचा हा जो शासन निर्णय आहे त्या अनुषंगाने सर्व संदर्भ जोडलेले आहे। आपण या शासन निर्णयाची पूर्ण माहिती घेऊया। अत्यंत महत्त्वाचा हा शासन निर्णय आहे, तुम्ही बघू शकता 11 ऑगस्ट 2026 चा आणि मागील 2025 असेल 2022 असेल सर्व संदर्भ या ठिकाणी जोडलेले आहे। यामध्ये तुम्ही बघू शकता की अनुदानित, खाजगी, अंशतः अनुदानित आणि पूर्णतः अनुदानित सर्व शाळांमधील कर्मचाऱ्यांची भरती जी आहे ती आता सरळ सेवेच्या माध्यमातून होणार आहे। यामध्ये 80% पदभरतीला मान्यता देण्यात आलेली आहे। हे संपूर्ण शासन निर्णय आहे, तुम्ही बघू शकता। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिक्षक मित्रांना पडलेला जो प्रश्न आहे की कोणती पदे भरली जाणार आहे, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा की कनिष्ठ लिपिक, त्याचबरोबर पूर्णवेळ ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा सहाय्यक ही पदे ही भरली जाणार आहे। आणि या शासन निर्णयाच्या अनुषंगाने ही संपूर्ण पदे आता पुढल्या महिन्यामध्ये भरली जातील अशा संदर्भातली घोषणा जी आहे ती आपले शिक्षण मंत्री माननीय दादा भुसे साहेब यांनी केलेली आहे। अत्यंत महत्त्वाची माहिती आहे बघा ही। त्या अनुषंगाने जर लक्षात घेतलं तर नक्कीच आता मोठी पदभरती होणार आहे। 30,000 शिक्षकांची पदभरतीची प्रोसेस सुरू आहे आणि त्यामध्येच आता ही एक 4 ते 5,000 पदांची भरती होणार आहे। त्यामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये आता खूप मोठ्या प्रमाणात पदभरती होत आहे। त्या संदर्भातला हा शासन निर्णय आहे, तुम्ही बघू शकता। अत्यंत महत्त्वाची ही या ठिकाणी हा शासन निर्णय आहे। त्या अनुषंगाने जर आपण बघितलं की मार्च आणि एप्रिल मध्ये सुद्धा या ठिकाणी या संदर्भात पुढारी न्यूजपेपरला या ठिकाणी ऍड आलेली होती बघा, शिक्षकेतर कर्मचारी भरती प्रक्रियेला वेग, या अनुषंगाने संपूर्ण माहिती सुद्धा त्यांनी दिलेली होती। 2026 मध्ये या ठिकाणी ही पदभरती नक्की होईल असा या ठिकाणी चर्चा होती, परंतु आता अधिकृत जीआर आल्यामुळे आता कन्फर्म भरती होणार आहे। म्हणून कनिष्ठ लिपिक असेल, प्रयोगशाळा सहाय्यक असेल, ग्रंथपाल असेल, या पदांची भरती मोठ्या प्रमाणात होणार आहे। किमान 4 ते 5,000 पदांपर्यंत ही पदभरती होणार आहे। अशा संदर्भातली या ठिकाणी ही अत्यंत महत्त्वाची ही ऍड आहे। त्या अनुषंगाने बघा तयारी सुद्धा सुरू झालेली आहे भरतीसाठी। बघा, महाराष्ट्र खाजगी शाळांमधील कर्मचारी जे आहेत त्यांचा नियमन सुधारणा कायदा 2026 नुसार त्यांनी या ठिकाणी हे सर्व प्रक्रिया बनवलेली आहे। त्यामध्ये बघा माध्यमिक असेल म्हणजे 5वी ते 10वी असेल, त्याचबरोबर प्राथमिक शाळा असेल 1ली ते 4थी असेल आणि उच्च माध्यमिक मध्ये सुद्धा या ठिकाणी ही पदभरती होणार आहे। अशा संदर्भातले हे महत्त्वाचे निकष आहे। सुरुवातीला मात्र ही पदभरती जी आहे ती जवळपास 30,000 जागांची होणार होती, परंतु संच मान्यता असेल, त्याचबरोबर शासनाची सर्व धोरणे असेल, या अनुषंगाने जर विचार केला तर आपल्या शिक्षण मंत्र्यांनी किमान पुढच्या महिन्यामध्ये या भरतीला प्रारंभ होईल आणि 4 ते 5,000 पदांची भरती नक्की होणार आहे असं निश्चित केलं आहे। त्यामध्ये बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिक्षक मित्रांनो की पात्रता काय असते। आता या भरतीमध्ये जर आपण बघितलं शाळांमधील शिक्षकेतर पदांसाठी या ठिकाणी कनिष्ठ लिपिक हे जे पद आहे या पदासाठी पात्रता काय असणार आहे, तर बघा विद्यापीठाची, कोणत्याही विद्यापीठाची जी पदवी जी आहे आणि शासनाने समतुल्य म्हणून घोषित केलेले या ठिकाणी जो कोर्स आहे तो आवश्यक असणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे
लिपिक टंकलेखक या पदासाठी जी पात्रता असते टंकलेखक चाचणी, त्यामध्ये बघा मराठी टंकलेखक आणि इंग्रजी टंकलेखक यांची 30 शब्द प्रति मिनिट अशा संदर्भातली ही पात्रता आवश्यक असणार आहे. म्हणजेच मराठी टायपिंग 30 आणि इंग्लिश टायपिंग 40 ही या पदासाठी पात्रता असणार आहे. त्याचबरोबर बघा दुसरं पद आहे ते म्हणजे ग्रंथपाल. ग्रंथपाल या पदासाठी कोणती पात्रता आवश्यक आहे तर शिक्षक मित्रांनो, संबंधित विद्यापीठाची ग्रंथालय विज्ञान विषयातील पदवी जी आहे ती आवश्यक असणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी मान्यताप्राप्त संस्थेच्या ग्रंथालय विज्ञान विषयाच्या पदविकेसह संविधानिक विद्यापीठाची या ठिकाणी कोणत्याही शाखेची पदवी सुद्धा या ग्रंथपाल या पदासाठी आवश्यक असणार आहे. त्यानंतर बघा तिसरं पद आहे प्रयोगशाळा सहाय्यक. मान्यताप्राप्त परीक्षा मंडळातून इयत्ता 12वी विज्ञान म्हणजे 12वी सायन्सच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी संधी असणार आहे. अशा पद्धतीने 3 पदांसाठी या ठिकाणी ही पदभरती होणार आहे आणि त्याची पात्रता जी आहे ती आपण या ठिकाणी बघितलेली आहे. अशा पद्धतीने ही एक अत्यंत महत्त्वाची पदभरती होणार आहे. ऑलरेडी 30,000 शिक्षक पदांची पदभरती प्रक्रिया आता सुरू आहे. त्यांच्या निवड याद्या नक्कीच आता ह्या वीकमध्ये किंवा पुढच्या वीकमध्ये लागल्या जातील आणि ही प्रोसेस झाल्यानंतर बघा पुढल्या महिन्यामध्ये पुन्हा एकदा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती होणार आहे. म्हणजेच शिक्षण क्षेत्रामध्ये आता खूप जास्त भरतीला वाव आलेला आहे आणि त्या संदर्भात सर्वांनी तयारी करायची आहे. कनिष्ठ लिपिक या पदासाठी टायपिंगच्या विद्यार्थ्यांना संधी असणार आहे आणि त्याचबरोबर ग्रंथपाल या पदासाठी सुद्धा खूप साऱ्या जागा येणार आहे आणि प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी 12वी सायन्स विद्यार्थ्यांना मोठी संधी असणार आहे. अशा पद्धतीने जे विद्यार्थ्यांनी ज्यांना गव्हर्नमेंटमध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये काम करायचं आहे त्यांना या ठिकाणी मोठी संधी असणार आहे आणि त्याचबरोबर जे शिक्षक मित्र ऑलरेडी BEd आणि BEd झालेले आहे त्यांना सुद्धा या ठिकाणी टायपिंग कंप्लीट असेल तर मोठी संधी या ठिकाणी शिक्षण क्षेत्रामध्ये काम करण्याची असणार आहे. आणि त्याचबरोबर साधारणपणे TETच्या अनुषंगाने जर आपण विचार केला शिक्षक भरतीच्या अनुषंगाने तर DEd आणि BEd झालेल्या आपल्या शिक्षक बांधवांसाठी या ठिकाणी TET परीक्षा सुद्धा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे आणि त्यासाठीच आपल्या प्लॅटफॉर्मवर या ठिकाणी बॅचेस सुरू आहे. अत्यंत माफक फीमध्ये बॅच असणार आहे. गुरुवर्य 1.0 बॅच बाळासाहेब शिंदे सर यांच्या मार्गदर्शनासह ही बॅच असणार आहे. TET टेट CTT फॅक्टरीला तुम्ही फॉलो करायचं आहे आणि या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरती संदर्भामध्ये आणि शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये कोणताही प्रश्न असेल तर तुम्ही या नंबरवर नक्की संपर्क करू शकता आणि TETची परीक्षा अगदी परिपूर्ण तयारी आत्तापासूनच चांगल्या पद्धतीने करू शकता. अशी ही महत्त्वाची माहिती होती. अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.